आपलं आमरण उपोषण आपण समाजाला त्यासाठी विसरू नका. समाजाचं वाटलं करू ऐकून घ्यायचं शिका. आपण शिकलो नाही. आझाद मैदानावरची ही दृश्य सुद्धा बघतोय. मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात पोहोचलेत आणि ते सगळ्या समाज बांधवांना मार्गदर्शन करतायत. शांततेत राहण्याचं आवाहन त्यांच्याकडून केलं जात आहे. आपल्याला पुरी ताकद लावायची. आपलं ठरलं होतं मुंबईला जायचं आणि आमरण उपोषण सुद्धा आझाद मैदानावरच करायचं. त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावरती आलोय आणि आमरण उपोषण सुरू केलंय. आता तुमची काय जबाबदारी? बरं झाली हो, मला काही दिसणार पुढे. आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या. सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता, हे पोरा रे ऐक, गपचे बाई को गप, गपचे उभा राह. सरकार आपलं ऐकत नव्हतं, आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाम पण करणार होते आणि केली पण. आता आपल्याला सरकारनं सहकार्य केलंय. मी काय बोलतोय लक्षात ठेवा. सरकारने सहकार्य केलंय, परवानगी दिली, त्याबद्दल आपण काल परवा सरकारचं कौतुकही मोठ्या मनाने केलं. पण आता सरकारने सहकार्य केलं म्हणल्याच्या नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचंय. पोलीस बांधव बोलायचे, इकडच्या आरडा करू नका. मला काहीतरी समाजाला माहिती द्यायच्या, तुम्ही आडू नका राहो. समाजाच्या पोरानं पुन्हा एकदा सांगतो, शांत व्हा. कुणी खाली बसलं नाही बसलं काय देणं घेणं नाही, तुम्हाला शांत राहा. खाली बस म्हणण्याच्या राड्यात थांबावं तुम्ही. मला संदेश देऊ द्या, दिवसभर बोलतो हो तुम्हाला, मला लोकाला बोलू द्या. तुम्ही कोणाला ए पोरा ए काळे कपडे कशाला खाली बस म्हणतो रे, गप्प उभा आहे. गोंधळ घालतो उगाच कामान धामाचं. हे काळ्या कपड्यावालेच बघून तुम्ही जास्त बोपाटा करता. मी सांगतोय हे सगळ्यांना आता लक्षात घ्या. तुम्ही 5 जण खाली बसा. चला बस खाली, उभं बस, बस खाली, नाही तर बाहेर होय. चाल मला तर तुमच्या येणे बघता सुद्धा आहे ना, इकडे बघताय आणि इकडे बघताय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट.
प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.